नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राज ठाकरेंची सभा एव्हाना होऊन गेलेली आहे, पण मी हा व्हिडिओ बनवतोय तो राज ठाकरे यांची सभा सुरू व्हायला जवळजवळ 1-1.5 तास असताना. आणि याचं कारण असं आहे की 1 मेला सकाळी टी व्हीच्या कुठच्या तरी चॅनेलवर राज ठाकरेंच्या त्या वादग्रस्त ठरलेल्या सभेविषयीचं जे वार्तापत्र दाखवलं जात होतं, त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या जात होत्या, त्यात पुन्हा एकदा शरद पवार यांची राज ठाकरे यांचं नाव न घेता आलेली प्रतिक्रिया मला बघायला मिळाली. आणि रोजच्यापेक्षा मला शरद पवारांची ही प्रतिक्रिया अधिक दयनीय आणि केविलवाणी वाटली. कोणीतरी हनुमानाचं नाव घेतंय, कोणीतरी त्यावर चर्चा करतंय. मला म्हणतात की फुले शाहू आंबेडकरांचं नाव का घेता, असं कोणी म्हटलेलं नाही. तुम्ही मला मित्रांनो एक कुठेतरी राज ठाकरे किंवा आणखीन भाजपपासून सगळे यापैकी कोणीही असं म्हटलंय का की शरद पवार तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव का घेता? असं कधीही कोणी, अगदी राज ठाकरेंनी आरोप केला तेव्हासुद्धा पवारांना असा सवाल केला नाही की तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव का घेता. ना ठाण्याच्या सभेत, ना मुंबईच्या गुढीपाडव्याच्या सभेत शिवाजी पार्कच्या राज ठाकरेंनी असं कुठेही म्हटलं नाही. राज ठाकरेंनी एवढंच म्हटलं की तुम्ही शिवरायांचं नाव घेत नाही. आणि त्याचा अर्थ तुम्ही असा लावलात की शिवरायांचं नाव घेत नाही कारण मी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आणि म्हणून मी शिवरायांचं नाव घेत नाही, असं पवारांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंनी कुठच्याही सभेमध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव का घेता असा प्रश्न विचारलेला नाही. पण पवार साहेब तुम्ही शिवरायांचं नाव घेत नाही हा आक्षेप राज ठाकरेंचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही. तुम्ही परत एकदा फुले शाहू आंबेडकर ही जपमाळ ओढायला लागलात. आणि कोणीही महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेता असो, तो फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेण्याला किंवा त्यांचं कर्तृत्व गुणगान करण्याला आक्षेप घेण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण या महात्म्यांचे महाराष्ट्रावर उपकार आहेत. महाराष्ट्राची जी प्रगतिशील सामाजिक जडणघडण आहे, गेल्या 200-300 वर्षामध्ये महाराष्ट्र कुठून कुठे आला, त्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यात फुले शाहू आंबेडकर यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांचं नाव तुम्ही का घेता असा प्रश्न कोणीही विचारलेला नाही आजपर्यंत. तरी माझ्या पत्रकारितेच्या 50 वर्षापेक्षा अधिक काळामध्ये कोणीही असा प्रश्न विचारला नाही पवारांना की तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव का घेता. पण तरीही आपल्याला असं विचारलं जातं असं पवारच म्हणतात. याचा अर्थ खोट आहे ती पवारांच्या मनामध्ये आहे. आपण इतर महात्म्यांचं ज्यांचं योगदान महाराष्ट्राच्या विकासामध्ये, प्रगतीमध्ये, सामाजिक उत्थानामध्ये आहे असे इतर अनेक जण आहेत आणि त्यांची नावं आपण घेत नाही. ह्याचं जे गिल्टी फिलिंग आहे, अपराधगंड आहे, तो पवारांच्या मनामध्ये आहे. त्यांना कोणी असं कान पकडून विचारलेलं नाही. अगदी जाहीर सभेत असो, पत्रकार परिषदेत असो, आरोप असो, लिखाणातून असो, असं कोणीही कधी विचारलं नाही की फुले शाहू आंबेडकरांचं नाव का घेता. पण स्वतः पवार त्याचा खुलासा देतात तेव्हा त्यांना असं म्हणायचं असतं की राज ठाकरे म्हणतात की मी शिवरायांचं नाव घेत नाही, पण मी ही 3 नावं सोडून उरलेली नावं घेतच नाही. हा कबुली जबाब पवार देतात. लोकमान्य टिळक ज्यांनी ब्रिटिशांच्या सत्तेला पहिल्यांदा उघड आव्हान दिलं, सामाजिक घडामोडीमध्ये आगरकर येतात, महर्षी फुले येतात, महर्षी कर्वे येतात, एकापेक्षा एक शेकड्यांनी महात्मे या महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यांनी आपापल्या पातळीवर
या समाजाची मराठी समाजाची जडणघडण बदलण्यासाठी प्रचंड योगदान दिलेलं आहे. पवारसाहेब कधी त्यांचं एखाद्याचं नाव चुकून तरी घेतात का? नाही घेत. सावरकरांनी अपरंपार कष्ट या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोजले, शारीरिक कष्ट यातना सहन केल्या. त्याचा 1% देखील यातना पंडित नेहरूंनी सहन केल्या नाहीत. तरीही त्यांचं गुणगान करणारे पवार सावरकरांचं नाव किती वेळ घेतात. तेव्हा मुद्दा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं की नाही असा बिलकुल नाही आहे. कारण राज ठाकरे काय इतर कोणीही कधीही पवारांना फुले शाहू आंबेडकरांचंच नाव का घेता असा प्रश्न विचारलेला नाही. पवारांच्या मनातलं गिल्टी फिलिंग, अपराध गंड त्यांना हे सत्य वदायला भाग पाडतोय, बोलायला भाग पाडतोय की आपण फक्त ही 3 नावं घेतो. याचं कारण देखील त्यांच्या विचारांवर पवारांची श्रद्धा आहे असं बिलकुल नाही. त्यांची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी पवार त्यांचं नाव घेतात किंवा काही करतात अशा भ्रमात कोणीही राहू नये. पवार त्यांचं नाव घेतात ती त्यांची पुण्याई वापरण्यासाठी, त्या विचारधारेचा विस्तार व्हावा, वाढ व्हावी, फैलाव व्हावा, समाज मनावर त्याचा प्रभाव पडावा. म्हणून पवारांनी आत्तापर्यंत नेमकं काय केलं त्याचं उत्तर फक्त नकारार्थी आहे. मोठ्या अगत्याने पवारांनी सांगितलं शिवरायांनी उभं केलेलं राज्य हे रयतेचं राज्य होतं, भोसल्यांचं राज्य नव्हतं. काय बोललेत पवार लक्षात घ्या. शिवरायांचं नाव घेताना शिवरायांनी रयतेचं राज्य उभं केलं, भोसल्यांचं राज्य उभं केलं नाही. असं जेव्हा पवार सांगतात तेव्हा बारामतीमध्ये पवार सोडून कोणाचं राज्य उभं आहे? बारामतीमध्ये ज्याला साम्राज्य म्हणावं आधुनिक काळातलं असं जे काय उभं आहे ते रयतेचं राज्य आहे का? रयतेचं साम्राज्य आहे का? नाही. ते पवार गोतावळ्याचं, पवार परिवाराचं साम्राज्य आहे. त्यामुळे शिवरायांचं उदाहरण देऊन आपण त्यांची विचारधारा कशी वापरली नाही, पाळली नाही, तिचं आचरण केलं नाही, ह्याचा जो अपराधगंड असतो मनामध्ये, आपण शिवरायांचं रयतेचं राज्य म्हणून सांगतो, पण प्रत्यक्ष जेव्हा राज्य निर्माण करण्याची पाळी आली तेव्हा आपण पवारांचं राज्य उभं केलं. शिवरायांनी भोसल्यांचं राज्य उभं केलं नाही, पण शरद पवारांनी पवारांचं साम्राज्य उभं केलं. ही वस्तुस्थिती आहे आणि ती लपवायची असेल तर शिवरायांचं नाव घेता येत नाही. त्याऐवजी फुले शाहू आंबेडकर ही जपमाळ ओढावी लागते. तेव्हा पवारसाहेब तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे वारंवार राज ठाकरेच्या त्या आरोपाला खुलासा करण्यासाठी बोलताय ते आपलं प्रामाणिकपणाची साक्ष देत नाही आहे, आपल्या धूर्तपणाची आणि भामटेगिरीची साक्ष देता. कारण तुमचीच कन्या खासदार होणार, तुमचेच पुतणे उपमुख्यमंत्री होणार, तुमचाच नातू परत आमदार होणार, दुसरा नातू आहे तो लोकसभेसाठी उभा राहणार. याला शिवरायांचं आचरण म्हणतात का? भोसल्यांचं राज्य नाही, रयतेचं राज्य हे जेव्हा सांगता तेव्हा ते कृतीत आणलेलं सुद्धा दाखवायला लागतं, जे फुले शाहू आंबेडकरांनी करून दाखवलं. पण तुम्हाला शिवरायांचं आचरण करता आलं नाही, शिवरायांची विचारधारा पुढे नेता आली नाही, की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पुढे नेता आली नाही. महात्मा फुल्यांनी आपल्या परिवारासाठी काय केलं? फुले कुटुंबियांसाठी काय केलं? शाहू महाराजांनी आपल्या वारसांसाठी काय नेमकं साम्राज्य निर्माण केलं? वंचितांसाठी, पीडितांसाठी, मागासलेल्यांसाठी आरक्षण दिलं. या देशात आरक्षण सुरू करणारा पहिला महामानव शाहू महाराज होते. पवारसाहेब तुमच्या बारामतीमध्ये लोकसभा असो की विधानसभा असो त्यासाठी आरक्षण कोणाचं असतं?
जरा सांगा ना, जरा सांगा लोकांना, लोकांना कळू दे. बारामती लोकसभा मतदारसंघ असो, बारामती विधानसभा मतदारसंघ असो, तो कोणा बिगर पवारासाठी, कोणा मागास पीडित वंचितासाठी राखीव असतो का? शाहू महाराजांच्या नावाची जपमाळ ओढताना त्याचा विचार करावा लागतो. शाहू महाराज म्हणजे एक आकृती, एक प्रकृती, एक पुतळा, एक चित्र, एक चेहरा नसतो, एक विचार असतो. महात्मा फुले असोत, शाहू महाराज असोत किंवा बाबासाहेब आंबेडकर असोत, ही आकृती प्रकृती एक चेहरा नसतो, एक विचार असतो. पवारसाहेब, तुम्ही आयुष्यामध्ये कधी नेमकं या 3 महामानवांचं आचरण केलं, कृतीमध्ये आचरण केलं, सांगू शकता तुम्ही? आपल्या नात्या गोत्याच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या, त्याच्या वेदना तुम्हाला झाल्या. फुले शाहू आंबेडकरांच्या गोतावळ्यावर कधी आयकर धाडी पडल्या होत्या का? का नाही पडल्या? कारण भोसल्यांचं राज्य नव्हतं, रयतेचं राज्य होतं. आणि रयतेचं राज्य असतं तेव्हा राजा देणं लागतो, घेणं लागत नाही. रयतेचं राज्य असतं तेव्हा राजा देणं लागतो, ही धारणा असते. आणि ती शिवरायांपासून सुरू झाल्यानंतर फुले शाहू आंबेडकरांमध्ये ती दिसते. तुमच्या आचरणात कुठे दिसते का? भोसल्यांचं राज्य नाही, रयतेचं राज्य वगैरे सांगता, त्याचं कारण ते असतं, ते मनातला अपराध गंड असा उसळी घेऊन बाहेर येतो, उसळी घेऊन बाहेर येतो. पवारसाहेब, आणखीन एक गोष्ट आहे, हनुमानाचं नाव घेऊन प्रश्न सुटतात का असा सवाल तुम्ही केलाय. पण हनुमानाचं नाव घेण्याची वेळ काय येते हे पण विसरू नका, तेही समजून घ्या. 60-70 वर्ष तुमच्यासारखे लोक फुले शाहू आंबेडकरांची पुण्याई वापरण्यासाठी त्यांची नावाची जपमाळ ओढत बसलात, पण त्यांच्या विचाराचं आचरण केलं नाहीत. म्हणून आजही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. शेतकरी देशोधडीला लागलाय. सत्ता नसताना त्याच्या बांधावर जाऊन 25,000ची तात्काळ एकरी मदत करा असं सांगणारे तुम्ही, सत्ता हाती आल्यानंतर त्याविषयी चकार शब्द बोलत नाही. 3 वादग्रस्त ठरलेले आणि मागे घेतलेले शेतकरी विषयक कायदे संसदेमध्ये चर्चेला आले तेव्हा पवारसाहेब तुम्ही कुठे होता? राज्यसभेचे सदस्य आहात ना तुम्ही. राज्यसभेमध्ये हे 3 शेतकरी कायदे चर्चेला आले तेव्हा पवारसाहेब तुम्ही साधी हजेरी लावली का? लखीमपूर खिरी असो की आणखीन कुठे असो, दिल्लीच्या सीमेवर बसलेले शेतकरी असोत, त्यांच्याविषयी मगरीचे अश्रू ढाळत बोलणारे शरद पवार ते कायदे प्रत्यक्ष राज्यसभेत आणि संसदेत चर्चेला आले तेव्हा तिथे गैरहजर होते. आणि तिथे कळतं की तुम्हाला फुले शाहू आंबेडकरी नावं का घ्यावी लागतात. कारण त्यांच्या विचारांचं आचरण तुमच्याकडून कधीही होत नाही. आणि म्हणून जसं कोणीतरी संकटकाळी देवाचं नाव घ्यावं, तसं तुम्ही संकटात, राजकीय संकटात सापडता ना, तेव्हा तुम्हाला फुले शाहू आंबेडकर आठवतात, पवारसाहेब. आणि जेव्हा हे संकट दूर होतात तेव्हा तुम्हाला वालचंद, हिराचंद, अजित गुलाबचंद सगळ्या असले चंद, सिंघानी, भिंगानी ते सगळे आठवतात, बलवा आठवतात. तेव्हा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याविषयी कोणी तुम्हाला विचारलेलं नाही. मुद्दा असा असतो की तुम्ही इतकी वर्ष ही सगळी ह्या नामजप करत बसलाय फुले शाहू आंबेडकरांचा, आणि कृतीमध्ये त्यातलं काही न केल्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण परिसराची धूळधाण झालेली आहे. ग्रामीण जीवन उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. आज छोट्या छोट्या शेतकऱ्याला सावकाराचं कर्ज घ्यायला लागतं आणि ते कर्ज बुडीत गेलं तर आत्महत्या करावी लागते.
गयावया करून 5 महिने संपावर असलेला एस टी कर्मचारी, त्याच्याकडे बघायला, ढुंकून बघायला तुम्हाला वेळ नव्हता. तो कर्मचारी, भुके कंगाल कर्मचारी, एस टी कर्मचारी, त्याचं वर्षानुवर्ष नेतृत्व तुम्हीच केलं ना. त्यांचे मार्गदर्शक कोण होतं? पवारसाहेब, तुम्ही होता. तेव्हा तुम्हाला फुले शाहू आंबेडकर कधी आठवले का? त्या तळागाळातल्या एस टी कर्मचाऱ्यांना घरी चूल पेटावी, वेळच्या वेळी चूल पेटावी, त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊ नयेत, यासाठी 5 महिने तुम्हाला सवड काढता आली नाही पवारसाहेब. कल्पना करा, तुमच्या जागी फुले शाहू आंबेडकर साक्षात असते तर ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव यांना भेटण्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानावर जाऊन फुले शाहू आंबेडकर त्या एस टी कर्मचाऱ्यांना भेटले असते संपावरच्या. तुम्ही ममता बॅनर्जींना भेटत होता, तुम्ही प्रशांत किशोरला भेटत होता, तुम्ही त्या चंद्रशेखर रावला भेटत होता. कारण तुम्ही संकटात नव्हता. तुम्हाला 3 पक्षांचं सरकार बनवून जास्तीत जास्त लोणी आपल्या पक्षाच्या पोळीवर ओढून घेता आलं होतं. तुम्ही संकटात नव्हता. तुम्ही सुद्धा फुले शाहू आंबेडकर नाव घेताना ते हनुमानाचंच नाव आहे, कारण हनुमानाला संकटमोचक म्हणतात. संकटात सापडल्यानंतर ज्याचं नाव घ्यावं, ज्याचा नामजप करावा, तो संकटमोचक. तेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या राजकीय आयुष्यामध्ये आणि प्रामुख्याने गेल्या 3-4 दशकामध्ये फुले शाहू आंबेडकरांनाच हनुमान म्हणजेच संकटमोचक बनवून सोडलेत. लोक त्या सिद्धिविनायकाला कुठच्या जागृत देवस्थानाला जातात तेव्हा ते इस्पितळाकडे पाठ फिरवत नाहीत, आपल्या रोगराईकडे, आजाराकडे, व्याधीकडे पाठ फिरवत नाहीत. जातात डॉक्टरकडे, दवाखान्यात जातात, इस्पितळात जातात, औषध घेतात, उपचार करतात, शस्त्रक्रिया करून घेतात. पण त्या शस्त्रक्रियेच्या पलीकडे जर संकट जाणार असेल तर त्यातूनही कोणीतरी वाचवलं पाहिजे, यासाठी त्या देवाची आराधना करतात. अगदी विज्ञान मानणारे लोकसुद्धा, आपल्याकडे इस्रोमध्ये काम करणारे लोक आहेत ना, ते उपग्रह उडवतात, चंद्रयान सोडतात, तेव्हा देखील तिरुपतीला जातात. कारण अनेक गोष्टी आपल्या आवाक्याच्या पलीकडे नसतात, तेव्हा कुठच्या तरी अमोघ शक्तीने आपल्याला बळ द्यावं ही अपेक्षा असते. त्याचं नाव हनुमान आहे, त्याचं नाव हनुमान आहे. जेव्हा तुमच्यासारखे नास्तिक आणि दांभिक लोक फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन लोकांचे प्रश्न सोडवू म्हणतात आणि सोडवत नाहीत, तेव्हा लोकांना लाचार होऊन देवाची, गणपतीची, हनुमंताची आरती करावी लागते, हनुमान चालीसा म्हणावी लागते. खरोखर प्रामाणिकपणे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने गेल्या 50 वर्षात महाराष्ट्र चालला असता, 60 वर्षात, तर कोणाला आज हनुमान चालीसा म्हणावी लागली नसती. आम्ही जे मत दिलेलं आहे त्याला टांग मारून सामान्य मतदाराने जो कौल दिला आहे तो चोरून जेव्हा तुम्ही सरकार बनवता 3 पक्षांचं, तेव्हा लोकांचा, लोकशाहीवरचा, मतदानावरचा विश्वास उडतो आणि लोकांना परत एकदा देवाकडे वळावं लागतं. देवा या संकटातून वाचव. महाविकास आघाडी नावाचं जे संकट महाराष्ट्रावर आलंय त्यापासून वाचव म्हणून हनुमंताकडे वळावं लागतं. कारण तुम्ही फुले शाहू आंबेडकर या नावांची नामजप जो आहे तो दांभिकपणा करून टाकलाय, म्हणून हनुमंताकडे वळावं लागतं. हनुमानाचं नाव घेऊन प्रश्न सुटणार नाहीत, पण फुले शाहू आंबेडकरांचा नामजप करून सुद्धा 60 वर्षात प्रश्न सुटत नाहीत. हे पवारसाहेब तुम्ही सिद्ध केलं, तुमच्या पक्षाने सिद्ध केले, तुमचा जो गोतावळा आहे त्याने सिद्ध केले. म्हणून लोकांना परत एकदा संकटमोचक मानल्या जाणाऱ्या हनुमंताकडे वळावं लागतं. त्याला सुद्धा पवारसाहेब तुम्ही जबाबदार आहात. पुरोगामित्वाला तुम्ही जे दांभिकत्व करून टाकलं
आपल्या लबाड्या, धूर्तपणा, चलाख्या, कुटीलपणा झाकण्यासाठी जेव्हा फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा एक पांघरूण बनवलं जातं, त्याची शाल बनवली जाते आणि त्याखाली आपली पापं झाकली जातात, तेव्हा लोकांना परत एकदा देवाचा धावा करावा लागतो. तेव्हा पवारसाहेब हनुमानाचं नाव घेऊन प्रश्न सुटणार आहेत का असं जेव्हा विचारतात, तेव्हा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन कुठले प्रश्न सुटले तेही सांगा. तेही सांगा. किती वर्ष, 30-35 वर्ष उलटली फुले शाहू आंबेडकरांची जपमाळ ओढत बसलेला आहात. पण शेवटी इतकं होऊन राज ठाकरे सारखा तरुण नेता आरोप करतो, ज्या दिवशी तुम्ही राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केलीत त्या दिवशी महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवण्याची बीजं रोवली गेली. हे राज ठाकरेंना म्हणावं लागते आणि तुम्ही त्याचा कुठलाही पुरावा देऊ शकत नाही आहात. जर तुम्ही खरोखरच फुले शाहू आंबेडकर विचार रुजवले असते तर आज जातीयवादावर महाराष्ट्रात 21व्या शतकात बोलावं लागलं नसतं. 21व्या शतकाच्या 3ऱ्या दशकात आपल्याला परत एकदा जातीयवादावर बोलावं लागतंय, कारण तुम्ही अमोल मिटकरी अशी माणसं पोसता. राज ठाकरे का बोलले हे समजून घ्या. आता तुमच्या असल्या दिशाभुलीला लोक घाबरत नाहीत, फसत नाहीत. म्हणूनच लोकांनी तुमच्या विरुद्ध कौल दिला होता, तो पण तुम्ही चोरलात आणि त्यातून दाखवून दिलं की तुम्ही फुले शाहू आंबेडकरवाले नाहीत. फुले शाहू आंबेडकरांनी कधी चोरीमारीला मान्यता दिली नाही, जनतेचं मत पायदळी तुडवलं नाही. आणि पवारसाहेब, तुमची सगळी राजकीय हयात गेली 30-35 वर्षाची ही लोकांचं लोकमत पायदळी तुडवण्यात गेली आणि म्हणून लोकांना संकटमोचक हनुमंताकडे वळावं लागलं. त्याला तुम्ही जबाबदार आहेत. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.